नमस्कार. ती हारत नाही, ती थकत नाही, ती थांबत नाही. तिला हिवाळा, उन्हाळा, पावसाळा काही कळत नाही. तिला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 44 डिग्री तापमानामध्ये सुद्धा प्रचंड अंग तापलेलं आहे याचा सुद्धा विचार येत नाही. कारण की तिच्या समोर जे बाळ आहे, तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामधलं सगळं दुःख ती विसरून जाते. स्वतःला असलेल्या असंख्य वेदना बाजूला सारून जी काम करते, ती माझी अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई. कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः हिने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. हरली नाही, थकली नाही, थांबली नाही. आलेले नियम आणि सेवाशक्ती तिने नाकारल्या नाहीत. तिने कारणं शोधली नाहीत. ती थेट मृत्यूला सुद्धा भिडली. परंतु ती थांबली नाही. परंतु जेव्हा तिचा विचार आला की तिला ॲटलिस्ट मानधनवाढ द्यावी, पेन्शन द्यावी, ग्रॅज्युटी द्यावी किंवा तिची अनेक वर्षांची जी मागणी आहे की तिला त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, ही ज्या वेळेला येते त्यावेळेला सर्वजण अडकतात, थांबतात. मायबाप शासनाला खरंच मनापासून नम्र कळकळीची विनंती आहे की आता या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी हा निर्णय घ्या. तुमचा एक निर्णय आमच्या हजारो लाखो अंगणवाडी सेविका ताईंचं जीवन जे सध्या अत्यंत डळमळीमध्ये आलेलं आहे महागाईने, तिने तिच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष केला, ती थांबली नाही, ती उतली नाही, ती मातली नाही. तिच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तिच्या पदरात द्या. तिला एकतर कर्मचाऱ्याचा दर्जा द्या किंवा पेन्शन आणि ग्रॅज्युटी द्या. एवढं काम करते, कुठलंच काम सोडत नाही. परंतु खरंच तेवढा माझ्या अंगणवाडी सेविका ताईला मोबदला मिळतो का? तेवढे खरंच तिला पैसे मिळतात का? दाम मिळतो का तिला? काम किती, दाम जास्त. सर्वेक्षण, प्रत्येक आलेल्या नोंदी तिला द्याव्या लागतात. आरोग्य मोहिमा ती काढते, मानधन मात्र खूप कमी. ती अंगणवाडी सेविका आहे ना, ती थांबत नाही. किती कामं असतात, असंख्य कामं आहेत आणि कामाच्या तुलनेमध्ये जे तिला मोबदला मिळतो तो खरंच पुरतो का? एका महिन्याचं आलेलं मानधन खात्यावरती एका बाजूला जमा होतं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी निघून गेलेलं असतं. महिन्याच्या शेवटी तर वेळ अशी येते की कुणाला तरी उसने पैसे मागावे लागतात. आमच्या हजारो अंगणवाडी सेविका अशा आहेत, मदतनीसताई अशा आहेत, विधवा आहेत, मुलं आहेत घरामध्ये, कुटुंबाची सगळी जबाबदारी आहेत. त्यांनी काय करायचं? जे मानधन मिळतं त्याच्यामध्ये खरंच कुटुंब धकलं जातं का? विचार करा. आणि ती काम सोडून, अंगणवाडी बंद ठेवून दिल्लीला, मुंबईला, नागपूरला आंदोलनाला येऊ शकते का? तिला माहिती आहे येणं जाणं जर करायचं म्हटलं तर 1500 रुपये लागतात. मी तुम्हाला खोटं नाही सांगत. पण आमच्या अनेक अंगणवाडी सेविका मदतनीसताई ज्या वेळेला आंदोलनाला येतात, घरची भाकर घेऊन येतात. त्यांना वाटतं बाहेर जर जेवायला गेलं 200-300 रुपये जातील. तुमचा विश्वास बसणार नाही, पण बिस्लेरीची बॉटल सुद्धा काही काही आमच्या भगिनी घेण्यामध्ये त्या ठिकाणी टाळतात. कारण की ती पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते कायम, सतत. तुम्ही जाणून घ्या सरकार मायबाप, तिच्या वेदना. एकीकडे गलेलठ्ठ पगार, दुसरीकडे वाऱ्यावरती टेन्शनमध्ये येते. लेकरा बाळाचं शिक्षण असेल, मुलींचं लग्न असेल, कसं करायचं या विषयावर कोणी बोलत नाही. आमच्या ताई आहेत ना, आजी ताई, त्यांना आपण खूप वेळा विनंती करून झालं की तुम्ही निर्णय घ्या. परंतु जे अन्नपूर्णा देवी आहेत ना, त्यांना तरी विनंती आहे की ताई तुम्ही तरी निर्णय घ्या. तुम्ही त्यांना सांगा, कन्व्हे करा. तुम्ही अनेक वेळा मिटिंगला जाता त्या ठिकाणी. आता अनेक जण म्हणतील भाऊ तू व्हिडिओमध्ये बोलून राहिला, त्यांना काय ऐकू जाणार आहे का? नाही जाणार, मला माहित आहे. पण सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की शासनापर्यंत आवाज पोहोचतो, 100% पोहोचतो. आता जे मधात आंदोलन झालं, हे आंदोलन कशामुळे झालं? सोशल मीडियावरतीच बोलले ना लोक, त्यांच्या मनामधल्या भावना व्यक्त केल्या ना. मग सरकार सुद्धा आपल्याकडे ज्यावेळेस पोहोचत असते त्यावेळेस ते काय करतं? सामाजिक माध्यमांचा वापर करतं ना. आणि म्हणून आदिनी ताईंना विनंती आहे की ताई तुम्ही केंद्राकडे पाठपुरावा करा, 100% काही ना काही होऊ शकतं. आमची अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई आता आंदोलन करू थकली.
ती कंटाळली ह्या सगळ्या गोष्टींना. काय काय करणार आहे? घराच्या लोकांतील सर्वांचं आरोग्य पाहिल, स्वतःचं आरोग्य पाहिल, मुलांचं आरोग्य पाहिल, स्तनदा मातांकडे पाहिल, तर पोषण ट्रॅकरची माहिती भरेल, FRS करेल, THR भरेल, आलेल्या साठ्याची नोंद ठेवल का काय काय करा? हा फॉर्म आला तिलाच भरा, तो फॉर्म आला तिलाच भरा, ही योजना आली तिनेच करा, ती योजना आली तिनेच करा. नाही नाही म्हणत ती, अजिबात नाही म्हणत. कामाला तर अजिबात घाबरत नाही, कितीही काम द्या. घरी गेली 6 वाजता तरी सुद्धा तिच्या डोक्यामध्ये अंगणवाडीच असते. जेवताना बसली तरी अंगणवाडीचा विचार, झोपायला गेली तरी अंगणवाडीचा विचार. 24 तास अंगणवाडीला वाहून घेणारे माझ्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई येतात. सुट्टी सुद्धा घेत नाहीत. एखादा गावाला गेले की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणवाडीमध्ये जावं लागते म्हणून ते तिथं राहतही नाही. त्याची इच्छा असते मनापासून. कोण्या लग्नात नाही, कोण्या कार्यात नाही, सुट्ट्याच नाही, तर काय करणार आहे? मग तिला जीव नाही, तिला मान नाही, तिला सन्मान नाही का? या विषयावर कोणी बोलतं पोटतिडकीने? बोलायला पाहिजे. आणि म्हणून माझी तर सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की आमच्यासारख्याचा लागेल तर थोडासा पगार कमी करा, पण त्यांना द्या, आवश्यकता आहे त्याची. आणि शासनानं जोपर्यंत धोरण पारित करत नाही तोपर्यंत यावरती निर्णय येत नसतो. अत्यंत तळमळीने मनापासून ही विनंती आहे राज्य शासनाला. आणि मी तुम्हाला विचारतो बहिणींनो, मी जे सांगून राहिलो ते खोटं बोलून राहिलो का? तुम्ही सांगा. मी जे बोललो त्याच्यातून एक शब्द जरी खोटा असेल तर तुम्ही मला सांगा की नाही दादा तो खोटा बोलून राहिला. पण ती बोलत नाही, पण तिचं कष्ट तिलाच माहिती. मला माहिती आहे का, हा व्हिडिओ टाकल्यानंतर फार काही जास्त प्रकाश नाही पडणार, लगेच पेन्शन येईल आणि ग्रॅज्युएटीला असं होत नसते, मला ह्याची सुद्धा गॅरंटी आहे. पण कोणतरी बोललं पाहिजे या विषयावर. त्यांच्या व्यथा वेदनांना कोणीतरी शब्द दिले पाहिजेत. अन्यथा डोळ्यामध्ये आलेले अश्रू ती गाळत राहील, ती बोलणार नाही, असं होते. हजारो वेळा आंदोलन झाले जंतर मंतरवरती, आझाद मैदानावरती. महाराष्ट्र शासनाला विचारलं तर ते म्हणतात तिकडे प्रस्ताव पाठवला केंद्राकडे. केंद्र सरकार काय करून राहिलं का? किती दिवस थांबायचं यांनी? म्हणून बहिणींनो, आता व्यक्त होण्याची वेळ आलेली आहे. जे जे सामाजिक माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्या सामाजिक माध्यमांमधनं हा प्रश्न आपण उचलूयात. पेन्शन असेल, ग्रॅज्युटी असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल, हा मार्गी लागलाच पाहिजे, तो झालाच पाहिजे. आता त्याशिवाय सुट्टी नाही. तुमचं काय मत आहे, तुमच्या काय भावना आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.